एक आंबट गोड चवीची आणि दुसरी मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे. वरचा आणि खालचा भाग काढायचा. तो हिरव्या चटणीसाठी आपण वापरणार आहोत. कैरीचे साल काढून घ्यायची, तेही आपण वापरणार आहोत. कैरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. कढई गरम झाली की थोडंसं तेल टाकूया. आता जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे. वरून कैरीचे बारीक केलेले तुकडे घालूयात. थोडंसं परतून अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. अर्धा चमचा धनापूड घातली आहे. 4 ते 5 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कैरी आता मऊ झाली आहे. गॅस बंद करून थंड करायला ठेवूया. आता हिरवी चटणी बनवूया. त्यासाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. 4 ते 5 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे. तव्यावर थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आंबट, तिखट, गोड चवीची चटपटीत चटणी तयार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, सालीचे बारीक तुकडे, कैरीचे बारीक तुकडे, तव्यावर भाजलेली लसूण मिरची आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला छानसं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घाला. तुम्ही पाहू शकता हिरवीगार झणझणीत अशी चटणी पुलावसोबत, थालीपीठांसोबत किंवा साध्या वरण भातासोबत या चटण्या अप्रतिम लागतात. तुम्हाला कैरीची चटणी कशासोबत खायला आवडते नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.